नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अतिशय पौष्टिक आणि घरगुती पद्धतीचे मल्टीग्रेन पीठ. बाजारात मिळणाऱ्या पिठामध्ये भेसळ असू शकते, पण आपण घरी बनवलेले पीठ नेहमीच शुद्ध असते. हे पीठ आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे आणि त्याचे योग्य प्रमाण कसे असावे ते जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथं मी नाचणी घेतली आहे, बाजरी घेतली आहे, ज्वारी घेतली आहे. ज्वारी 2 किलो, बाजरी 1 किलो, नाचणी 1 किलो अशा प्रमाणात घेतलं आहे. ज्वारी, बाजरी आणि नाचणी यातून भरपूर प्रमाणात लोह म्हणजेच आयर्न, कॅल्शियम आणि फायबर मिळते. विशेषतः नाचणीमुळे हाडे मजबूत होतात. राजगिरासुद्धा मी 250 ग्रॅम असा घेतला आहे. राजगिरामध्ये प्रथिने म्हणजे प्रोटीन भरपूर असतात, जे शरीराच्या ऊर्जेसाठी उत्तम आहेत. ज्वारी 2 किलो घेतली आहे. ज्वारीमधून आपल्याला फायबर, कॅल्शियम, लोह भरपूर प्रमाणात भेटतं. तर आता ज्वारी आपण यामध्ये टाकून घेऊया. मल्टीग्रेन आटा करताना आपल्याला म्हणजे मल्टीग्रेन पीठ करताना योग्य ते प्रमाण महत्त्वाचे असते. जरी थोडंसं कमी जास्त झालं तरीही चालते. पण इथं 2 किलो मी ज्वारी घेतली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथं बाजरीसुद्धा घेतली आहे. बाजरीमधून सुद्धा भरपूर प्रमाणात फायबर मिळते. बाजरी 1 किलो अशी घेतली आहे. आणि आत्ता आपण पाहूया नाचणी घेतली आहे मी. नाचणीसुद्धा 1 किलो घेतली आहे. नाचणीचे खूप फायदे आहेत. कॅल्शियम भरपूर भेटतं, फायबर भरपूर भेटतं आणि नाचणीमुळे हाडेसुद्धा मजबूत होतात. तर इथं मूगसुद्धा घेतला आहे. हिरवा मूग घेतला आहे मी. मूग आणि हरभरा तुम्ही नक्कीच वापरू शकता. इथं मी राजगिरा घेतला आहे. राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, तर तुम्ही नक्कीच घ्या. शरीराच्या ऊर्जेसाठी उत्तम आहे. आणि आता हे मिक्स केलं आहे मी सगळंच. इथं जवससुद्धा घेतलं आहे. जवस पचनासाठी चांगले असते. जवससुद्धा 100 ग्रॅम असं घेतलं आहे मी. तर यातील जवसमधील ओमेगा 3 फॅटी ॲसिड असल्यामुळे शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते. हे सर्व जिन्नस हे संपूर्ण आपण जे साहित्य घेतले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. राजगिरासुद्धा मी 100 ग्रॅम घेतला आहे. जवस 100 ग्रॅम घेतला आहे आणि 1 चमचा मेथीसुद्धा घेतली आहे. हे सगळे जिन्नस आपण मिक्स करूया. जवस खाल्ल्यामुळे ह्या पिठामध्ये जवस जर मिक्स करून खाल्लं तर रक्तातील शुगर आपली एकदम वाढत नाही. तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच हे सगळे आपण जे घेतलेले जिन्नस एकत्र करून हे पीठ दळून आणू शकता. ह्याची भाकरी बनवू शकता किंवा ह्याचं थालीपीठ बनवू शकता. पाहू शकता हे किती धान्य महत्त्वाचे आहेत. प्रोटीनयुक्त आहे, फायबरयुक्त आहे, कॅल्शियमयुक्त आहे आणि मेथीसुद्धा टाकली आहे 1 चमचा. 1 चमचा मेथी टाकल्यामुळे आपल्या ह्या पिठाला खूपच फायदा भेटतो. पौष्टिक झालं आहे हे पीठ. तर आपण इथं भाकरी करून पाहूया. भाकरी बनवून पाहिजे आहे आपल्याला. आपल्या आवडीप्रमाणे आपण जाड पातळ अशी भाकर बनवून घेऊ शकतो. इथं पीठ मळून घेत आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ चांगलं मळून घ्यायचं. यामध्ये टाकलेले जे मूग आणि हरभरा आहे यामुळे ह्या पिठामध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढते. जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी खूप छान आहे. हे पीठ प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे. हे पीठ दळण्यापूर्वी सगळे धान्य आपल्याला स्वच्छ करून हलकी भाजून घेतली तर भाकरीला खमंग चव येते. जर तुम्हाला भाजून घ्यायचे असतील तर भाजून घेऊ शकता. इथं आपण पीठ मळून घेतलं आहे छान असं आणि भाकरी बनवून घेऊया. भाजून घेतल्यामुळे हे सगळे धान्य पचायला ही भाकरी आपली हलकी होते. हे पीठ वापरल्यामुळे भाकरी तर छान होतातच, त्यातून प्रोटीन आणि फायबर मिळते. हे पीठ दळताना बारीक दळून आणावे जेणेकरून भाकरी थापताना कडा फाटणार नाहीत. हे पीठ मधुमेहासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. तर आपण भाकरी ह्या पद्धतीने बनवून पाहत आहोत. जर तुम्हाला थालीपीठ बनवायचं असेल ह्याच पिठाचं तर तुम्ही बनवू शकता. यामध्ये मिरची, कोथिंबीर वगैरे टाकून तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या टाकून तर खूप छान थालीपीठसुद्धा होतात त्याचे. तर तवा गरम झाला आहे तर आपण
मोठ्या ते मध्यम आचेवर ही भाकरी अशी भाजून घेत आहोत खरपूस अशी. खूपच पौष्टिक भाकरी आहे. वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. डायबिटीस लोकांसाठी खूप उपयुक्त आहे. नक्कीच तुम्ही एकदा बनवून पहा हे पीठ भाकरीचे आणि वजन कमी करण्यास मदत होते. तर आपण भाकरी पलटून घेतली आहे, मध्यम आच केली आहे आणि आत्ता आपण भाजून नंतर अशी भाकरी पलटून अशा पद्धतीने भाकर भाजून घेत आहोत. भाकरी पण खूप छान लागते चवीला सुद्धा ही. तर तुम्ही कोणत्याही भाजीसोबत ही भाकरी खाऊ शकता. सुक्या भाजीसोबत किंवा पातळ भाजीसोबत खूप छान भाकरी लागते. चवदार लागते हरभरा मूग असल्यामुळे. मेथी 1 चमचा टाकली आहे, पण मेथीचा कडूपणा अजिबात लागत नाही यामध्ये. तर अशा पद्धतीने आपण भाकरी बनवली आहे. अजून एकदा एक भाकरी बनवून आपण पाहूया. तुम्हाला जर ही पौष्टिक भाकरी आवडली असेल, ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.